शुभमन गिलनं झळकावलेल्या शानदार शतकाच्या बळावर विशाखापट्टणम कसोटीत भारताला सुस्थितीत नेऊन ठेवलं। गिलनं 147 चेंडूत 104 धावांची खेळी करत संघाची आघाडी 350 पार नेण्यात मोलाची भूमिका बजावली। त्यानं अक्षर पटेलच्या साथीने 5व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी रचली। अक्षर पटेलनं 45 धावांची उपयुक्त खेळी केली। मात्र दोघांचा अपवाद वगळता पुन्हा एकदा इतर फलंदाज फ्लॉप ठरल्यानं भारताची आघाडी 400च्या पुढे जाऊ शकली नाही। अश्विनने 29 धावा करत तळाला थोडाफार प्रतिकार केला। भारतानं दुसऱ्या डावात 255 धावांची मजल मारली। इंग्लंडच्या हार्टलेनं 4 तर रेहान अहमदनं 3 विकेट्स घेतल्या। उत्तरादाखल सलामीवीर डकेटची विकेट गमावून इंग्लंडनं पहिल्या दिवस अखेर 1 बाद 67 धावा केल्या। खेळ थांबला तेव्हा झॅक रावले 29 आणि नाईट वॉचमन रेहान अहमद 9 धावांवर खेळत होते। इंग्लंडला विजयासाठी आणखी 332 धावांची गरज आहे। त्यांच्या अद्याप 9 विकेट्स बाकी आहेत। सामन्याचे 2 दिवस शिल्लक असल्यानं या सामन्यात रंगत निर्माण झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।